मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती गॅस टँकर पलटी झाल्यामुळं गेली 25 तासापासून पुण्यापासून मुंबईकडे जाणारी लेन आहे ती ठप्प झालेली आहे आणि याचा नाहक त्रास प्रवाशांना होत आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी अनेक प्रवासी जे आहेत ते गेली अनेक तासांपासून जे आहेत ते या ठिकाणी रखडलेले आहेत। खरं तर या ठिकाणी आजूबाजूला खाद्यपदार्थ नसल्यामुळे सुद्धा यांना मोठ्या समस्येला जे आहे ते सामोरे जावे लागते। अनेक महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा लहान मुलं सुद्धा खरं तर या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। अद्यापही जी टँकर पलटी झालेली आहे ती पूर्ववत यायला बराचसा वेळ लागलेला आहे। त्यामुळे खरं तर या सर्व प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। अनेकांना महत्त्वपूर्ण कामासाठी वेगळ्या ठिकाणी जायचं होतं, मात्र गेली अनेक तासांपासून हे रखडलेले प्रवासी या ठिकाणी आहेत। खरं तर अनेक महिला सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। खरं तर तुम्ही किती तासापासून या प्रवासामध्ये अडकलेले आहात याची काही पूर्वकल्पना तुम्हाला होती का? 3 वाजल्यापासून इथं थांबलोय आम्ही। काय या ठिकाणी आता थांबलायत, काय समस्येला सामोरं जावं लागतं तुम्हाला? आता आम्ही 3 वाजल्यापासून इथं बसलोय, मग आता काय हालचालच नाही पुढे जायची यायची। कधी जाईल कधी राहिलं आम्हाला काहीच कल्पना नाही। तुम्ही आता कुठून कुठपर्यंत चालला होतात? आम्ही सातारवरून आलोय, मग कळंबोलीला निघालोय आणि काहीच आम्हाला समज नाही। म्हणजे आता ट्रॅफिक लय फुल जॅम झाले, कोण म्हणते 12ला पण आम्ही 3ला इथं आलोय। आमच्या पुढं ते 20 किलोमीटर अंतरावर अजून भरपूर गाड्या आहेत। मग हे प्रशासन काय करते, कधी चालू होणार? आम्ही तर कधी चालू व्हायची वाट, आता संध्याकाळच्या 6 वाजून गेल्या, मग कधी चालू होणार? बरं, तुम्ही आता खाण्याचं कसं केलंय की आता बऱ्याच कालावधीपासून तुम्ही या ठिकाणी थांबलेले आहात, म्हणजे या ठिकाणी खाद्यपदार्थ नाहीत, पाणी नाही, तर कशा पद्धतीने कसं केलंय? खायला काहीच नाही, काहीच नाही खायला, तर आम्ही काय खाणार? काहीच नाही। पाण्याच्या बाटल्या ते कोणाला भेटतात कोणाला नाही, मग आम्ही काय करणार? पण आता इथं पाण्याची सोय नाही, हॉटेल नाही, काय नाही, चहा नाही, काय नाही, कसं आम्ही करणार? आणि मध्ये अलीकडे पलीकडे म्हणजे हॉटेल नाही, काय नाही, मध्येच हे झालंय ना, त्यामुळे मग आम्ही काय करणार? आता खरं तर तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी करताय, काय काय तुमचं म्हणणं आहे? ट्रॉफिक आमची लवकर सोय झाली पाहिजे, सरकारकडे एवढीच आमची मागणी आहे की किती वेळ आम्ही थांबणार अजून? कधी होणार ही, कधी हालचाल होणार याची? आता होईल तास लागल, 2 तास लागल, 3 तास लागल, लागणार तर किती वेळ? तेच ऐकत आलोय। 2 तासात चालू होईल, 3 तासात चालू होईल, तेच ऐकत आलोय आम्ही। 3 वाजल्यापासून, कोण 12 वाजल्यापासून आहे, आमच्या आधी आलेली भरपूर लोक आहेत, त्यांनी मग काय करायची? तर दर खायला नाही, पाणी नाही, काय नाही, काय करणार आम्ही? दर माघारी जाता येत नाही, पण आमचे गैरसोय इकडं मुंबईला बी जाता येत नाही, इकडे सातारला बी जाता येत नाही, आम्ही मध्येच अडकलोय, आम्ही काय करणार मग? आता काळजीपोटी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचे फोन येतात, त्यात काय सांगताय त्यांच्यासोबत काय चाललंय? मोबाईलचं रिचार्ज बी संपत, ही चार्जिंग संपत आले, फोन येतात की आमचे, तुम्ही कुठं आहे, कसं होणार, असं तसं सगळे विचारतात की पाहुणे रावळे, पण मोबाईलचं बी चार्जिंग उतरलंय, मग आम्ही कसं कळवणार? आमच्या माणसाला काळजी वाटते ना, तुम्ही मध्येच अडकून पडलाय म्हणून। खरं तर आपण बघू शकतो की हे सर्व प्रवासी आहेत, त्या प्रवाशांची हतबल जी आहे ती भावना या ठिकाणी आहे। गेली अनेक तासांपासून जे आहे ते या ठिकाणी प्रवासी जे आहे ते थांबलेले आहेत आणि ज्यांना महत्त्वपूर्ण ठिकाणी जायचं असे अशांना जाता येत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे खाद्यपदार्थ जवळपास नसलेलं, पाणी नसल्यामुळं अनेक गैरसोय जी आहे ती खरं तर महिलांची होती, ज्येष्ठ नागरिकांची होती, त्याचबरोबर ती लहान लहान मुलं असल्यामुळे ह्या मुलांची सुद्धा गैरसोय होताना आपल्याला सुद्धा पाहायला बघू शकते। आपण बघू शकतो खरं तर अनेक बसेस असतील किंवा वेगवेगळी जी वाहनं आहेत ते गेली अनेक तासांपासून या ठिकाणी थांबलेले आहेत। यामध्ये अनेक महिला आहेत। सध्याचं हे चित्र आहे की एक्सप्रेस हायवेवरती ह्या सर्व ज्या महिला आहेत त्या आता बसमधून उतरून रस्त्यावरती बसलेल्या आहेत। 6 वाजता सकाळी आम्ही प्रवास केलाय गाडीला, बसला 6 वाजता आम्ही सातारमध्ये आलो, परत ही गाडी आम्ही 10ला पकडली, आम्हाला जेवण नाही, काय नाही, पाण्याची सोय नाही, काय नाही। आता आम्ही खेडेगावातून आलेले लोक आहे, ठोशेघरवरून तिकडून आलोय, मग आम्हाला हे कोण, आम्हाला काही सुधरत पण नाही, कुठं जायचं कुठं नाही माहिती पण नाही, आणि आम्हाला अर्जंट पोहोचायचं होतं आज, तर ह्या अशा अडचणी येऊन बसल्या, आम्ही आता कुठं जाणार? आता आमच्या घरनं फोन येतोय, आमचं मोबाईल बी स्विच ऑफ झालं, तर काय करणार मग आम्ही? तर यांनी लवकर सुविधा करावी की आम्ही त्या ठिकाणी जेणेकरून लवकर पोहोचावं। आम्हाला मुंबईची काही सुद्धा माहिती नाही, तर आम्ही कुठं जाणार? मग आमचं इकडे बी सोय नाही, पुण्याला नाही, सातारला नाही, आम्ही खेडेगावासनं आलोय। आपण बघू शकतोय खरं तर ग्रामीण भागातील गावखेड्यातील आलेले हे नागरिक आहेत। खरं तर ज्यांना मुंबईला जायचं आहे आणि पुण्याहून आलेत असे सर्व जे प्रवासी आहेत ते मध्येच अडकलेले आहेत। त्यांची हतबलता जी आहे ती या ठिकाणी आपण बघू शकतोय की अनेकांच्या जे मोबाईल आहे त्याचे चार्जिंग संपलेलं आहे, अनेक नातेवाईक खरं तर आस्थेपोटी फोन करत आहेत, मात्र ते फोन पण त्यांच्यासमोर पोहोचू शकत नाहीत। आपण बघू शकतो की सर्व ज्या महिला आहेत त्या हतबल झालेल्या आहेत, काही ग्रामीण भागातून आलेल्या आहेत, ज्यांच्या ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी पोहोचू शकलेलं नाही, त्यामुळे जी हतबलता आहे ती स्पष्ट त्यांच्यावर दिसत आहे। गेली अनेक तासांपासून
दिवसापासून हे सर्व प्रवासी जे आहेत ते रखडलेले आहेत. खाद्यपदार्थ नसल्यामुळे सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे अनेक महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यामुळं अनेक समस्यांना जे आहे ते सामोरे जावे लागतात. त्यांचं एकच म्हणणं आहे की प्रशासनाला की लवकरात लवकर ही जी वाहतूक कोंडी आहे ती सोडवावी आणि आम्हाला या खरं तर प्रश्नातून सोडवावं असं जे आश्वासित करण्यासाठी प्रशासनाने कुठली तरी खबरदारी उचलावी अशी मागणी खरं तर या सर्व प्रवाशांची या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.